आज कुटुंबामध्ये आपण काय करतो, सुख पाहतो, पण कुटुंबामध्ये सुख मिळत नाही. सुख मिळण्याकरता काय करायला पाहिजे? कुटुंबामध्ये एकमेकाचा तिरस्कार, अहंकार आणि एकमेकाला सामावून घेतलं पाहिजे. एक कुटुंबामध्ये 3 मुलं आणि आईवडील होते. तिघांच्या 3 बायका होत्या. आता एकाची बायकोची आईचा फोन आला. ती तिनं भाजी टाकली होती. तिनं एका जावाला सांगितलं, मी बाहेर जाते, दुसऱ्याच्या घरात फोन आला होता, या भाजीमध्ये मीठ टाक. ती तुझं काम तू कर, मी काय तुझी गडी नाही. झालं. दुसरीला सांगितलं, तिनं तेच सांगितलं. आणि शेवटी सासूला सांगितलं का मी बाहेर चाले, भाजीमध्ये मीठ टाक. ती मी काही रिकामी नाही, तुझं काम तू कर. आणि ती ज्या वेळेला बाहेर गेल्यानंतर त्या जावाला वाटलं, जाऊ बा आता, जर माझी बहीण असती तर मी तिचं ऐकलं असतं, तिनं त्या भाजीत मीठ टाकलं. थोड्या वेळात दुसरीनं विचार केला, आता जाऊ द्या मरू द्या तिचा मी राग केला, तिनं मीठ टाकलं. सासूला वाटलं, जाऊ मग रागाच्या भरात मी बोलले, तिनं मीठ टाकलं. जेव्हा घरातला प्रमुख जेवायला बसला, तोंडात घास टाकल्यानंतर काय, सगळं मीठ. मग आता त्याने काय सांगितलं, आपल्या घरात दही आहे का? दही आहे. त्याने त्या भाजीमध्ये दही टाकलं आणि पोटभर जेवला. त्याच्यानंतर मुलं जेवायला आले, बघितलं सगळं मीठच. मग त्यांनी सांगितलं, बाबा जेवले का? हा. काय खाल्लं? भाजी खाली. मग त्याच्यात काय खाल्लं? दही. मग आण आम्हाला दही. त्यांनी त्याच्यात दही टाकून ती भाजी खाली. जेव्हा त्या तिघीजणी जेवायला बसल्या, तेव्हा बघितलं तर सगळी खाराट. पहिलं टाकलं होतं पहिलीना, नंतर दुसरीना, सासूना, तिघींनी मी टाकलं होतं. त्यांची चुकी लक्षात आली. कोणी कोणावर रागावलं नाही, त्यांनी एकमेकाला सामावून घेतलं. ज्या वेळेला कुटुंबामध्ये आपण एकमेकाला सामावून घेतो, एकमेकाचा तिरस्कार करीत नाही आणि आपला अहंकार कमी करतो, तेव्हा त्या कुटुंबामध्ये लक्ष्मी आणि समाधान प्राप्त होतो. जोपर्यंत कुटुंबामध्ये अहंकार आहे, एकमेकाचा तिरस्कार आहे, एकमेकाच्या चुका पाहतात, तोपर्यंत त्या कुटुंबामध्ये सुख समाधान मिळणार नाही. आज जर म्हटलं मारवाडी, गुजराती या लोकांमध्ये काय आहे, एकमेकाचा तिरस्कार नाही आहे, ते एकमेकाच्या चुका सहन करतात, म्हणून आज ते कोट्याधीश आहे. आणि आपण कंगालपती का? आपण एकमेकाचा तिरस्कार करतो, एकमेकाचा राग करतो आणि एकमेकाच्या चुका पाहत बसतो. म्हणून आपल्यापाशी लक्ष्मी नाही आहे. आणि मग आपण काय करतो, आपली गरिबी मग आत्महत्या करतो आणि सरकारची अपेक्षा करतो. सरकार आपल्याला काय देणार आहे? मग आपलं कुटुंब गोकुळ बनण्याकरता, जसं कृष्णानं गोकुळ बनवलं, एकमेकाचे आनंद व्यक्त केला, तसं आपल्या कुटुंबाचं गोकुळ बनवूया. जय वैरनाथ.